2019 पासून मी माझ्या बिझनेसची सुरुवात केली. त्याच्यानंतर मला बाहेरून रिस्पॉन्स आलेला नव्हता. त्यामुळे मी गावातच सुरुवात केली. पण माझ्या गावात सुरुवातीला मी शिवणकाम शिकले. त्यावेळेला मी ब्लाऊज शिवायचे. पण त्याच्यात बऱ्याच महिला शिवत होत्या. त्यामुळे मी जास्त ब्लाऊजकडे न लक्ष देता मी ह्यात काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे ठरवले. त्यात मी काष्टा हा प्रकार शिकायचं ठरवलं. स्वतः नेसणं हा अवघड प्रकार आहे नऊवार साडी ही. त्यामुळे मी स्वतः शिवून रेडीमेड तयार केले आणि ते काष्टे मी ऑनलाईन म्हणा किंवा स्वतः WhatsApp थ्रू किंवा मोबाईलवर फोनद्वारे मला ऑर्डर्स येतात. गावातूनही बराच रिस्पॉन्स येतो आणि त्यात मी माझं एक ब्रँड तयार केलेला आहे. नमस्कार, माझं नाव स्वाती सचिन घोरपडे. मी निसराळे या गावात आहे. माझं गाव सातारा या जिल्ह्यात आहे आणि मी FE मेंबर आहे आणि माझं 2024 साली पुणे येथे एस्टिमेटमध्ये आर्ट अँड क्राफ्टमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये मी विनर आहे. मी 15 ते 20 प्रकारचे काष्टे शिवू शकते आणि मला WhatsApp थ्रू किंवा गावातून सुद्धा, माझं गाव लहान आहे पण गावातून सुद्धा बऱ्याच महिलांचा प्रतिसाद मिळतो. माझे काष्टे सातारा तालुक्यातच नाहीत, बाहेरच्या जिल्ह्यातही जातात. जर्मनीलाही माझे बरेच काष्टे गेलेले आहेत. 2019 पासून मी माझ्या बिझनेसची सुरुवात केली. त्याच्यानंतर मला बाहेरून रिस्पॉन्स आलेला नव्हता. त्यामुळे मी गावातच सुरुवात केली. पण माझ्या गावात सुरुवातीला मी शिवणकाम शिकले. त्यावेळेला मी ब्लाऊज शिवायचे. पण त्याच्यात बऱ्याच महिला शिवत होत्या. त्यामुळे मी जास्त ब्लाऊजकडे न लक्ष देता मी ह्यात काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे ठरवले. त्यात मी काष्टा हा प्रकार शिकायचं ठरवलं. का तर अलीकडच्या काळात कसं लहान मुली किंवा लग्न कार्यात लग्न समारंभात वगैरे बऱ्याच महिला मुली काष्ट्याचा वेगवेगळे प्रकार घालायला प्रतिसाद देतात. स्वतः नेसणं हा अवघड प्रकार आहे नऊवार साडी ही. त्यामुळे मी स्वतः शिवून रेडीमेड तयार केले आणि ते काष्टे मी ऑनलाईन म्हणा किंवा स्वतः WhatsApp थ्रू किंवा मोबाईलवर फोनद्वारे मला ऑर्डर्स येतात. गावातूनही बराच रिस्पॉन्स येतो आणि त्यात मी माझं एक ब्रँड तयार केलेला आहे. साडीपासून नऊवार साडी ही नेसायला फार अवघड जाते. त्यामुळे मी नऊवार साडीपासून काष्टे शिवायचं याच्याकडे वळलेली आहे. हा लहान मुलींचा काष्टा आहे. याला मस्तानी काष्टा असं म्हणतात. हा लहान मुलींना रेडीमेड आपण ड्रेस घालतो तसा घालता येतो आणि याच मस्तानी काष्ट्यापासून आपण 3 ते 4 प्रकारचे काष्टे मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेसवू शकतो. याच्यातच असं केलं तर आपण हा राजलक्ष्मी सुद्धा होऊ शकतो. हीच जर घडी इथं घेतली तर आपण ब्राह्मणी नेसवू शकतो. हीच घडी जर इथं घेतली अशी तर ह्याला महाराष्ट्रीयनही होऊ शकतो. या काष्ट्यापासून आपण 5 काष्टे नेसवू शकतो. हा महाराष्ट्रीयन काष्टा आहे. हा नऊवारी साडीपासून लहान मुलींना आपण बनवलेला आहे. हा नऊवार साडीपासून फुल साईज काष्टा आहे. याला ब्राह्मणी काष्टा असे म्हणतात. नऊवार साडीपासून आपण मदर डॉटर काष्टा हा सुद्धा शिवू शकतो. याच्यातच आपण लहान मुलीचा काष्टाही याच साडीमध्ये शिवू शकतो. हा ब्राह्मणी काष्टा आहे आणि हा नऊवार साडीपेक्षा ही साडी नऊवारच आहे पण याच्यात हे आपण रेग्युलर यूज करतो त्यातली साडी आहे आणि याचं सूत अतिशय सुंदर आहे. हा फुल साईज मस्तानी काष्टा आहे. हा आपण नऊवार साडीपासून बनवलेला आहे. ज्यांना आपल्या लहान मुलींसाठी काष्टे घ्यायचे आहेत किंवा ऑर्डर करायचे आहेत त्यांनी खालील नंबरवरती WhatsApp किंवा कॉल करू शकता.